मग तू सोडायला जाणार आहेस ना तिला? नाही. अरे जाऊ दे की तिला एकटीला. तशा पाठीवर बॅकपॅक घेऊन मुली जगभर एकट्या फिरतात, पण मूळ स्वभाव तसा असावा लागतो ना. मी लाजाळूचं झाड आहे ना? नाही नाही, जाईन मी. कधी निघणार आहेस? परवा कोर्स सुरू होणार आहे, उद्या रात्रीपर्यंत रिपोर्ट करायचं. म्हणून तर एवढ्या तातडीने त्यांनी अपॉइंटमेंट लेटर दिलं. चला मी लगेच ऑनलाईन बुकिंग करून टाकतो ट्रेनचं. का फ्लाईट घेणार आहेस? नाही नाही नाही, ट्रेनच बेस्ट. काय आहे, आयुष्यातल्या एवढ्या मोठ्या चेंजला सामोरं जाण्यासाठी, विचार करण्यासाठी, स्वतःला तयार करण्यासाठी मला एकटीला थोडा वेळ मिळेल. ट्रेनच बरी आहे. अगदी बरोबर आहे. यासाठी ट्रेनचाच प्रवास हवा. ट्रेनच्या आवाजाच्या लयशी आपल्या विचारांची लय जुळते आणि मग मजा येते. करेक्ट. तू ट्रेननीच जा. चला मॅडम, तयारीला लागा, वेळ फार कमी आपल्याकडे. अरे मी काय म्हणतो बबड्या, ए बबडू, रस मलाही दे ना. फ्रीज मध्ये ठेवतो. बाई खराब होईल. मी ठेवते. उन्हाळ्याचे दिवस आहेत ग. मी ठेवते. दुधाचे पदार्थ फार दे बाबा दे एकदाच. खराब होतात ग. कट 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 कट. द्या आता बघ माझ्याकडे. तुझा कोटा कटच करतो आता. डन. शाबास. मेघना, मी 10 दिवसांच्या ट्रेनिंगला गेले होते ना, तेव्हा ही बॅग घेऊन गेले होते. म्हणजे बघ, तुला वापरायची असेल तर वापर, कारण आय थिंक तुझ्याकडच्या सगळ्याच बॅग्स खूप मोठ्या आहेत. चालेल. तशी मी अजून बॅग फायनल नाही केली आहे. ही बॅग राहू दे इथेच. मी सगळं सामान बघून मग ठरवते. आदित्य, मला वाटतं आपण अंगणात जाऊया. करेक्ट. काय आहे, बायकांचं बॅग भरणं म्हणजे चला. आणि नेमके कुठे गेलो ना तर हेच लोक आधी विचारतात, ए ते आणलंयस का ग? काय म्हणालीस का? सॉरी 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 सॉरी. यापुढे ते हेच चालतं वाटतं. मेघना, खूप मिस करणार आहोत ग आम्ही तुला, खूपच.